नवी मुंबईतील नेरूळमध्ये अमित ठाकरेंनी शिवरायांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। तर मी केलेल्या कृतीचा मला अभिमान असं म्हणत पुतळ्याच्या अनावरण प्रकरणी आलेली नोटीस स्वीकारली। भोरमध्ये जरी सत्ता अजितदादांची असली तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हे लक्षात ठेवा। मतदान दादांना करायचं की फडणवीसांना हे तुम्ही ठरवा। जाहीर सभेत चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान। उदय सामंत भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा खोट्या, योगेश कदम यांचा दावा। तर पश्चाताप होणार नाही हा शब्द देतो उदय सामंतांचं स्पष्टीकरण। रावसाहेब दानवे आणि आमदार बबनराव लोणीकर यांचं अखेर मनोमिलन। आमच्यात आता कोणताही वाद नाही, दोघांनी वाद मिटवला। परतूरमधील कार्यक्रमात रावसाहेब दानवेंचं मोठं विधान। कोणत्याही पक्षाकडून अल्पसंख्याकांना मंत्रिपद नाही, मात्र मी हसन मुश्रीफांना मंत्रिपद दिलं। धाराशिवमधील सभेतून अजित पवारांचा सर्व धर्म समभावाचा नारा। खासदार निलेश लंकेंनी घेतली राजन पाटलांची भेट। अनगरमधील निवासस्थानी जाऊन दिल्या शुभेच्छा। अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल केलं अभिनंदन। बिबट्याच्या दहशतीमुळे पुण्याच्या शेवाळवाडीमध्ये नागरिकांचं पिंजऱ्यामध्ये बसून आंदोलन। भर वस्तीत बिबट्याचा वावर असल्यामुळे नागरिक भयभीत। बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीची वरळीमध्ये आत्महत्या। तर ही आत्महत्या नाही, हत्या, मुलीच्या कुटुंबियांचा आरोप। भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा 7 फेब्रुवारीलाच विवाह झालेला होता। मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। पंकजा मुंडेंनी पोलिसांना कारवाई संदर्भात का कळवलं नाही, पंकजा मुंडेंनी कारवाईसाठी पुढाकार घ्यावा असं अंजली दमानिया म्हणाल्यात। पंकजा मुंडेंनी गौरीच्या कुटुंबियांना साथ द्यावी असंही दमानियांनी म्हटलंय। गौरी पालवे साधी मुलगी होती, आत्महत्या करणारी नव्हती। डॉक्टर गौरी खूप स्ट्रॉंग होती असं अंजली दमानिया यांनी सांगितलं। गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत अटक का नाही असा सवाल देखील दमानिया यांनी उपस्थित केला। डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळाली नाही असं फडणवीस म्हणाले। महायुतीच्या 3ही पक्षांना निवडणुकीत यश मिळेल, जनताच महायुतीला जिंकून देणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्रात सर्व भागात आम्हाला विकास करायचा आहे असंही फडणवीस म्हणाले। शिंदे अमित शहांच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन सोनिया गांधींचे पाय पकडतात तेव्हा त्यांना कोण मारतं अशी टीका संजय गायकवाड यांनी केली। भोरमध्ये सत्ता जरी अजित पवारांची असली तरी राज्याचे मुख्यमंत्री भाजपाचे देवेंद्र फडणवीस आहेत, हे लक्षात ठेवावं। अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे भोरच्या जनतेने कोणाच्या पाठीमागे जायचं हे ठरवावं असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं। राज्याच्या मंत्रिमंडळात सर्व धर्माच्या लोकांचा सहभाग आहे, कोणत्याही पक्षाकडून अल्पसंख्याकांना मंत्रिपद नाही, मात्र आपण मुश्रीफांना मंत्रिपद दिलं असं मोठं विधान अजित पवार यांनी केलंय। त्याबरोबरच अजित पवारांनी सर्व जातीच्या मंत्र्यांची नावं भर सभेमध्ये वाचून दाखवली, त्यामुळे अजित पवारांनी आता सर्वधर्म समभावचा नारा दिल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। ज्यांना एकाच पक्षात असलेल्या मात्र एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या 2 मोठ्या नेत्यांमध्ये अखेर दिलजमाई झाली आहे। भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि रावसाहेब दानवे यांचं मनोमिलन झालेलं असून परतूर इकडे आयोजित कार्यक्रमात दानवेंनी हजेरी लावली। यावेळेला दानवेंनी लोणीकरांची स्तुती करत फटकेबाजी केली। वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शक्तीप्रदर्शन करत रॅली काढली। पारंपरिक वाद्यांच्या नादात गुलाबी फेट्यांनी नटलेले उमेदवार असा दिमागदार पेहराव करण्यात आलेला होता। रॅलीमध्ये आमदार सुनील शेळके
तसंच नगराध्यक्षपदाचे उमेदवार अबोली ढोरे यांच्यासह सर्व नगरसेवक सहभागी होते. वर्ध्यात सर्वच राजकीय पक्ष प्रचारामध्ये गुंतल्याचं दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविकांत बालपांडे यांनी पदयात्रेवरती भर दिला. मंगळवेढा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे गाऱ्हाणं मांडलंय. ऐन वेळेला शिवसेनेला एबी फॉर्म मिळाला नाही तर आपला नगराध्यक्ष मंगळवेढ्यात निवडून आला असता असा दावा यावेळेला करण्यात आला. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडून आम्हाला खूप त्रास दिला जातोय अशी तक्रार देखील करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा नगरपालिकेमध्ये तिरंगी लढतीचं चित्र असलं तरी खरा सामना हा भाजपाच्या मंगला मुढेकर विरुद्ध अपक्ष उमेदवार रेखा इंगळे यांच्यामध्ये होणार आहे. भाजप विरुद्ध अपक्ष असा थेट सामना रंगणार आहे. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी राजन पाटील यांचं अभिनंदन केलंय. अनगर या ठिकाणी राजन पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन अभिनंदन केलंय. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत यंदा मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून शहरात एकूण 1408 बूथ तयार केले जातील. मागील निवडणुकीत 1058 केंद्रांच्या तुलनेत यावर्षी तब्बल 350 बूथची वाढ झाली. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे या ठिकाणी पोलीस प्रशासनाने निवडणूक विभागाच्या वतीने वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक, महामार्ग, प्रवेशद्वार आणि संवेदनशील भागांमध्ये नाकाबंदी करत वाहनांची तपशीलवार तपासणी सुरू केली आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. महायुतीच्या उमेदवारांकडून घरोघरी प्रचारावरती भर दिला जातोय. प्रभाग क्रमांक 7 मध्ये युतीतील शिवसेना शिंदे गटाकडून श्रद्धा संजय हळदणकर आणि गणेश भारती हे उमेदवार रिंगणात आहेत. संगमनेर नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपाच्या माजी नगरसेविकेचं तिकीट नाकारलं असल्याचा आरोप करत थेट बंडखोरी करत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. इतकी वर्ष पक्षात काम करून आमच्यावरती अन्याय झाल्याची भावना मेघा भगत यांनी व्यक्त केली. तर अमोल खताळ हे निवडणुकीतील राग आमच्यावरती काढत असल्याची टीका दीपक भगत यांनी केली आहे. बोगस नगर परिषद ही चंद्रपूर जिल्ह्यात नव्यानेच तयार झालेली नगर परिषद आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून नगर परिषदेकडे वाटचाल करणाऱ्या शहराचा पहिला नगराध्यक्ष कोण होणार आणि कोणाची सत्ता येणार याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत 3 पक्ष एकत्र असले तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये तळागाळात वेगळी परिस्थिती पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिंदे सेनेचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे आमचाच उमेदवार असायला हवा असा आग्रह आहे. जिल्ह्यामध्ये 60 ठिकाणी निवडणूक होत असून सर्वाधिक ठिकाणी भाजप आणि शिंदेची शिवसेना आमनेसामने आहेत. शिरूर नगर परिषदेमध्ये विद्यमान आमदार आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात ठाकलेत. मात्र जनता आम्हालाच विकासाच्या जोरावरती संधी देईल असा विश्वास माजी आमदार अशोक पवार आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अलका खांडरे यांनी व्यक्त केला आहे. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेत माजी खासदार संजय काका पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे. स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते. लातूर जिल्ह्यातील औसा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा उधळून लावण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी दिलेला होता. मात्र त्यापूर्वीच लातूर पोलिसांनी घाडगे पाटील यांना ताब्यात घेतल्यामुळे अजित पवारांची सभा विनाअडथळा पार पडली. पुण्याच्या शिरूर नगर परिषदेत महायुतीत बिघाडी झाली आहे. दरम्यान आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला मात्र सहयोगी पक्षांनी प्रतिसाद दिला नाही अशी खंत राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटके यांनी व्यक्त केली आहे. मुंबईनं महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग आरक्षणावरती 129 हरकती सूचना दाखल करण्यात आलेल्या आहेत. यावरती आता पालिका सुनावणी घेऊन 28 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण विहित नमुन्यामध्ये सादर करणार आहे. नगरपंचायत, नगरपरिषद आणि जिल्हा परिषदा, महापालिका निवडणुकीत भक्कमपणे लढण्यासाठी शिंदे सेनेने पक्षातील ज्येष्ठ नेते, खासदार आणि आमदारांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्क प्रमुखांनी त्यांच्या जिल्ह्यातच थांबावं असे निर्देश पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेदांचं वादळ उठलंय। मवियातील काँग्रेस, उद्धव सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वेगवेगळ्या भूमिका समोर आल्यात, तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनीही मनसेला सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महापालिका आयुक्तांच्या स्तरावरती पूर्ण केलं आहे। या प्रारूप यादीतील चुका, हरकती किंवा सूचनांसाठी नागरिकांनी 27 नोव्हेंबरपर्यंत महापालिकेकडे अर्ज दाखल करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगानं केलं आहे। धाराशिव बोरफळ रस्त्याचं काम धीम्या गतीने आणि निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी काम बंद पाडलेलं आहे। कामासाठी 350 कोटी रुपये निधी देऊन सुद्धा निकृष्ट दर्जाचं काम होत असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले। पुण्याच्या जुन्नरमध्ये बिबट्यापासून जीव वाचवण्यासाठी पळत असताना श्वान विहिरीमध्ये पडलं। रेस्क्यू टीमकडून श्वानाचं रेस्क्यू करण्यात आलं। बिबट्याच्या दहशतीमुळे पुण्यामध्ये नागरिकांनी पिंजऱ्यात बसून आंदोलन केलंय। बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत। वेंगुर्ला बाजारात आंबा विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे। खवय्यांना डझनभर आंब्यासाठी 1500 रुपये मोजावे लागत आहेत। जुन्नर शहराच्या ईदगाह मैदानापासून जवळ असलेल्या एका शेततळ्यात बुडून 2 सख्ख्या भावंडांचा मृत्यू झालाय। ड्रोनच्या सहाय्याने दोन्ही भावंडांचा शोध घेण्यात आला। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाळद शिवारामध्ये कापसाच्या पिकावरती मोठ्या प्रमाणात अळींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाले। या वाढत्या नुकसानीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने 5 एकर कापसाच्या उभ्या पिकावरती थेट रोटाव्हिटर फिरवलाय। खासदार निलेश लंके यांनी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरती स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्याचा संकल्प केलाय। किल्ले शिवनेरी, धर्मवीरगड, रायरेश्वर, रामशेज, तिकोना, प्रतापगड या किल्ल्यांवरती लंके यांच्या नेतृत्वात स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात आली। गोंदिया प्रशासकीय इमारत परिसरात विशेषतः वाहनं उभं करण्याच्या जागेमध्ये कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झाले, मात्र अधिकारी आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत।